तुमचं बँकेत खातं असेल तर सावधान, तुमचीही होऊ शकते मोठी फसवणूक. तुम्हाला समजणार देखील नाही, एका झटक्यात संपूर्ण बँक खातं रिकामं होईल. गेल्या काही महिन्यात हजारो केसेस समोर आल्या आहेत, ज्यात करोडो रुपये तर बँक अकाउंटमधून गेलेत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नव्हते त्यांच्या नावावर कर्ज काढून या ठगांनी त्यांना देखील फसवलं आहे. ही फसवणुकीची अशी नवीन पद्धत आहे की ज्याच्यामधून कुणीही वाचू शकत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही नेट बँकिंग वापरत नाही, आम्ही फोनपे गुगल पे सारखे UPI ॲप देखील वापरत नाही. काही तर म्हणतील आम्ही तर अगदी साधा मोबाईल वापरतो, त्याच्यावरनं फक्त फोन येणं आणि जाणं एवढंच काम होत आहे. आणि काही म्हणतील आमचं नुसतं खातं उघडलं आहे, आमच्या खात्यावर ₹1 नाही. पण सावधान, तुम्ही सुद्धा या फसवणुकीपासून वाचू शकत नाही. बँक फसवणूक करणाऱ्या या चोरांनी पद्धतच इतकी जालीम शोधून काढली आहे की तुम्ही अडाणी असू द्या किंवा सुशिक्षित शिकलेले व्यक्ती असू द्या, तुम्ही याच्यात वाचू शकत नाही. या लुटीला कुणीही बळी पडू शकतो. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यात आलेल्या लाखो केसेसवरून लक्षात येत आहे. त्यामुळेच आमच्या टीमने याच्यावर रिसर्च केला, ही लुटीची नवीन पद्धत काय आहे हे समजून घेतलं आणि तेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहोत. हा व्हिडिओ प्रत्येकाच्या गरजेचा आहे, कारण की प्रत्येकाचं बँक अकाउंट कोणत्या ना कोणत्या बँकेत असतंच. मग त्यात पैसा असो किंवा नसो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमचं कर्तव्य आहेच. त्याचबरोबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करणं ही देखील तुमची नैतिक जबाबदारी आहे. या व्हिडिओमुळे कोणा एकट्याचे जरी पैसे वाचले तरी देखील आमचा उद्देश सफल झालाय असं आम्ही मानू. तर व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहता. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. जसं नेट बँकिंग ऑनलाईन बँकिंग चालू झाली तसं फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ होत गेली. आता तुम्ही म्हणाल इंटरनेट बँकिंग सुरू झाली, फोनपे गुगल पे सारखे ॲप आले म्हणूनच याचं प्रमाण वाढलं, पूर्वी होत नसायचं. तर तसं नाही आहे. माणसाच्या ज्या 6 वाईट भावना आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, या भावनांचा उपयोग करून हे ठग पूर्वी देखील माणसाला फसवतच होते. जसे पूर्वी एखादा फोन यायचा, त्याच्यात सांगितलं जायचं की तुम्हाला एखादी लॉटरी लागली आहे, मग त्यासाठी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर द्यावं मागायचे, तुमचा ATM कार्डचा पिन CVV इत्यादी डिटेल्स तुमच्याकडनं मागून घ्यायचे, मोठं आमिष दाखवायचे आणि तुमचं खातं एका झटक्यात रिकामं व्हायचं. किंवा तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीची भीती दाखवली जायची, ज्यामध्ये तुमचं अकाउंट बंद होईल, तुमचा कर्जाचा हप्ता चुकलेला आहे, तुम्हाला मोठा फाईन पडेल, यामुळे या ना त्या कारणावरून आम्ही बँकेतून बोलत आहोत किंवा एखाद्या गोष्टीचा एजंट बोलत आहोत, अशा पद्धतीनं तुमच्याकडून फसवणूक केली जायची. आणि मागच्या काळात अजून एक नवीन पद्धत जी विकसित केली होती ती म्हणजे आम्ही Amazonमधून बोलतोय, आम्ही फ्लिपकार्टमधनं बोलतोय किंवा आम्ही एखाद्या दुसऱ्या बँकेव्यतिरिक्त कंपनीमधनं बोलतोय की तिथे तुम्हाला अशी अशी ऑफर आहे, तुम्हाला जर हे खरेदी करायचं असेल तर तुम्ही डिटेल्स द्या. अशा पद्धतीनं फसवणूक केली जायची. पण या फसवणुकीमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे काय की ठगांना जर तुमच्या अकाउंटमधून पैसे काढायचे असेल तर तुमच्या मोबाईलवर एक OTP यायचा आणि तो OTP जोपर्यंत तुम्ही त्यांना देत नाही तोपर्यंत ते तुमच्या अकाउंटमधला ₹1 काढू शकत नव्हते. हा OTP म्हणजे एक 6 अंकी नंबर असतो, जो बँक कुठलंही पेमेंट करण्याच्या आधी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर पाठवत असते आणि तो मोबाईल नंबर एंटर केल्यानंतरच तुमचं अकाउंटमधनं पैसे कट होत असतात. पण भरपूर जागरूकता निर्माण झाली. लोक कोणालाही आता OTP देत नाही. कुठलाही व्यक्ती एखादा जर फोन केला तर त्याला व्यवस्थित रिप्लाय देत नाही, कारण की लोकांना माहिती झालं आहे की बँक कधीही तुम्हाला कुठलेही तुमचे डिटेल्स त्या ठिकाणी विचारत नाही. कोणताही बँकेतला अधिकारी तुम्हाला तुमच्या डिटेल्स विचारण्यासाठी फोन करत नाही. लोक भरपूर जागरूक झाले. त्यामुळे अगदी हे जे काही लुटीचा प्रकार होता त्याच्यावर मध्यंतरी आळा बसला होता. कुठल्या तरी प्रमाणात याचं प्रमाण कमी झालं होतं. पण या ठगांचं पोटपाणीच त्याच्यावर चालत असल्यामुळे त्यांनी काढली नवीन शक्कल. ही शक्कल इतकी जबरदस्त आहे की याद्वारे जर ते लूट अशी करतात की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कुठला OTPचा मेसेज देखील येत नाही. आणि हे तर सोडा, तुमच्या अकाउंटमधून लाखो रुपये जरी काढून घेतले तरी किती पैसे तुमच्या अकाउंटमधून गेले याचा मेसेजसुद्धा त्या ठिकाणी येत नाही. आहेच ती पद्धत इतकी जालीम, जिच्यामध्ये ते 2 ते 3 प्रकारे तुमची फसवणूक करू शकतात. तर आज आपण जाणून घेतोय या कोणत्या 3 पद्धती आहेत, नवीन पद्धती आहेत की ज्याच्यात कुठलाही OTP येत नाही, तुम्हाला समजत देखील नाही की तुमची फसवणूक झाली आहे किंवा होत आहे. आणि हे एकदा माझ्या स्वतःबरोबर सुद्धा झालेलं आहे. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला माहिती देत आहे. आता यात पहिली गोष्ट अशी असते की तुम्हाला एखादा WhatsAppवर मेसेज येतो किंवा एखादा SMS येतो, त्याच्यामध्ये एखादी लिंक दिलेली असते. अर्थातच आपण लिंकवर डायरेक्ट क्लिक करत नाही, पण मग ती लिंक कशाची आहे याविषयीची माहिती त्या मेसेजमध्ये अशा पद्धतीनं दिलेली असती की तुम्ही त्यावर क्लिक कराल म्हणजे कराल. आता तुम्ही म्हणाल आम्हाला क्लिक करण्यासाठी अशी काय माहिती देतील, तर वर दिलेली माहिती अगदी व्यवस्थित असण्यासाठी ते तुमचा पूर्ण अभ्यास करतात.
गेल्या 8-10 दिवसात, महिनाभरात तुम्ही मोबाईलवर काय सर्च करत आहात, कुठला एखादा प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करायचा आहे का, तुम्ही कशाविषयी इन्क्वायरी करत आहेत का, तर याची माहिती त्यांच्याकडे जमा केलेली असते. उदाहरणार्थ तुम्ही एखादा ॲपलचा फोन पाहत आहात आणि मग तुम्हाला मेसेज असा येईल की ॲपलचा जो काय iPhone 13 आहे तर तो मात्र 15,000 रुपयाला मिळेल, खाल्ल्या लिंकवर क्लिक करा. असा मेसेज जर आला आणि तुम्ही जर साहजिकपणे जर ॲपल 13 सर्च करत असाल तर फार कमी शक्यता आहे की तुम्ही क्लिक करणार नाही. तुम्ही गॅरंटेड क्लिक करणार आणि क्लिक केल्यानंतर देखील तिथे तुम्हाला तुमच्या अकाउंटची इन्फॉर्मेशन विचारली जात नाही. अगदी सिंपल इन्फॉर्मेशन विचारली जाते, जसं तुमचं नाव, गाव, पत्ता, ईमेल ID, मोबाईल नंबर अशी बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते, ज्यामुळे तुम्हाला देखील डाऊट येत नाही, कारण की बँकेसंदर्भात ते तिथे काहीच विचारत नाहीत. ही माहिती तुम्ही एंटर करता आणि त्यानंतर एक मेसेज येतो की कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला हा iPhone डिलिव्हर होईल वगैरे अशा पद्धतीचा मेसेज येतो. आता हे एक उदाहरण झालं आहे. बऱ्याच वेळा एखाद्या मोबाईलचा प्लॅन म्हणा किंवा एखादा जो काय बॅलन्स पॅक आहे किंवा इतर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मेसेज याच्यामध्ये येतात, ज्याच्यामध्ये एक लिंक ही नक्कीच असते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर माहिती भरायची असते आणि ती माहितीचा वापर करून ते फसवतात. आता तुम्ही म्हणाल त्या माहितीचा वापर करून असं काय फसवणार आहेत ते? आता जसं तुम्हाला माहिती आहे की जर तुमचं सिम कार्ड जर खराब झालं, सिम कार्ड जर तुटलं, तर आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरनं कंपनीच्या कस्टमर केअरला फोन लावतो. कंपनीचे कस्टमर केअरवाले आपली ओळख पटवण्यासाठी आपलं पूर्ण नाव, आपला पत्ता, मेल ID वगैरे असे डिटेल्स विचारतात आणि त्यावरनं त्यांना कन्फर्म होऊन जाते की हा व्यक्ती तोच आहे की ज्याचं सिम खराब झालं आहे. मग हीच डिटेल आपण आयती त्या ठगांच्या हातात देतो. ते तात्काळ तुमचा जो काही नंबर आहे त्याचं सिम खराब झालं आहे असा कंपनीला मेसेज त्या ठिकाणी फोन करतात आणि तुमचं सिम कार्ड ते त्यांच्याकडे बनवून घेतात. म्हणजेच एक अर्थाने तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर त्यांच्याकडे अगदी सुखरूपपणे चालू झालेला असतो. मग या नंबरवरनं ते तुमचं काहीही करू शकतात, कितीही पैसे काढू शकतात आणि बँकेत पैसे नसतील तर तुमच्या नावावर कर्ज देखील काढू शकतात. मग आता तुम्ही म्हणाल नुसता मोबाईल तर गेलात, अकाउंट नंबर किंवा इतर डिटेल्स कसे मिळणार? पण तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून जर बँकेला त्या ठिकाणी जर कॉल केला तर बँक देखील बेसिक डिटेल्स विचारते, जसं तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर, पत्ता वगैरे ह्या गोष्टी सगळ्या विचारते. तिला एकदा ते कन्फर्म झालं तर बँकसुद्धा पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सांगत असते. यावरनं ते तुमच्या बँकेची देखील डिटेल मिळू शकतात आणि एक मोबाईल नंबरमुळे ते सर्वच्या सर्व तुमचं त्या ठिकाणी लुटीचा प्रकार अगदी सहजपणे ते घडून आणू शकतात. या व्यतिरिक्त आजकाल मोबाईल स्वॅपिंगचं देखील प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. एखादं थर्ड पार्टी ॲप जर डाउनलोड केलं तर त्या ॲपद्वारे तुमचा मोबाईल मिरर होऊन तिसरा व्यक्ती एक कुठेतरी बसलेला तो देखील तुमचा मोबाईल ॲक्सेस करू शकतो आणि तो देखील सगळ्या डिटेल्स तुमच्या मोबाईलमधल्या घेऊन तुम्हाला कदाचित ब्लॅकमेल करू शकतो किंवा तुमचे अकाउंट्स हँडल देखील करू शकतो. तर अशा विविध नवीन पद्धती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच कुठल्याही लिंकवर त्या ठिकाणी क्लिक करायचं नाही, कुठले थर्ड पार्टी ॲप्स वापरायचे नाहीत. जे ट्रस्टेड ॲप्स आहेत, जे Google Play Storeला ॲप आहेत तेवढेच ॲप त्या ठिकाणी वापरायचे आहेत. ॲप्स इन्स्टॉल केल्यानंतर ज्या ॲग्रीमेंट्सला तुम्ही क्लिक करता त्या ॲग्रीमेंट वाचूनच त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर ही खबरदारी घ्यायची आहे. तर ही होती मित्रांनो माहितीचा उद्देश जागरूक करणे इतकाच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.